शिक्षक शिक्षिकेचा व्हायरल व्हिडिओ, नेमकं काय घडलं संपूर्ण प्रकरण जाणून घ्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओमध्ये असणारी जी महिला आणि जे पुरुष आहे ते दोघेजण शिक्षक आणि शिक्षिका असल्याचं सांगितलं जाते. कारण की क्लासरूममध्ये एक शिक्षक आणि एक शिक्षिका कशा पद्धतीने करतायत ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसणे. पण मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, काय आहे यामागचं प्रकरण आणि हा व्हिडिओ शूटिंग नेमकं कोणी केलं आहे, हा व्हिडिओ कोणी काढला आहे, व्हायरल कोणी केला असे सुद्धा प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. पण हे प्रकरण जे आहे, काय आहे, कुठलं आहे, कुठं घडलेलं आहे याचं सविस्तर या ठिकाणी बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हा जो सोशल मीडियावर व्हिडिओ झालेला आहे तो व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कन्नौजमधल्या एका शाळेमधला असल्याचं सांगितलं जाते. कारण की ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत झाला आहे त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये खाली कन्नौज येथील शाळेतील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे आणि असा दावासुद्धा केला जाते की एक शिक्षक आणि एक शिक्षिका आहे. मग असं सांगितल्यानंतर जेव्हा पार्श्वभूमी आपण पाहिली तेव्हा समजलं की हे शिक्षक आणि हे शिक्षिका आहेत, या दोघा जणांचं एकमेकाबद्दल प्रेम आहे. पण मात्र हे शाळेमध्येच अशा पद्धतीने करतायत या गोष्टीची माहिती त्यांच्या बायकोला मिळाली होती. त्या शिक्षिकेच्या बायकोला माहिती मिळाली होती ते तिच्या नवऱ्याच्या शाळेतल्या शिक्षिकेबरोबर अशा पद्धतीचं प्रेमसंबंध आहेत. कारण की नवरा रविवारीसुद्धा शाळेत जायचा आणि शाळेत जाताना 2-2 डबे घेऊन जायचा आणि वानरावर तिकडेच असायचा. शाळा सुटले तरी लवकर घरी येत नव्हता. बायकोचा जास्त वेळ देत नव्हता आणि त्यामुळे उठलं सुटलं फोनवर बोलत बसत होता. मग नक्की नवऱ्याचं काहीतरी लफडं सुरू आहे, नवऱ्याचं काहीतरी अफेअर कुठेतरी सुरू आहे असा संशय बायकोला येऊ लागला. म्हणून तिनं आजूबाजूला चर्चा केली, विचारपूस केली. तेव्हा तिला समजले की त्याच्या शाळेतल्या एका शिक्षिकेबरोबर लफडं चालू आहे. मग हे दोघेजण शाळेमध्ये नको ते प्रकार करतात. जेव्हा बायकोला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा तिनं त्यांना रंगेहात पकडायचं ठरवलं. पण मात्र शाळेमध्ये हिला कसं जाता येईल, कसं त्या ठिकाणी गेलं पाहिजे तर हे सगळं काही उघड होईल म्हणून त्या बायकोनं शाळेतल्या वर्गामध्ये छोटा कॅमेरा बसवला होता आणि त्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या बायकोनं सगळं काही बघितलं होतं आणि तिनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे अशी माहिती सध्या तरी समोर येत आहे. कारण की सध्या जर बघितलं तर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात या गोष्टी घडत आहे. कोणी कॅमेराच्या बाबत तर कोणी भोंदूबाबाच्या पद्धतीने अशा प्रकारचे गैरवर्तन करत असतात. पण शाळा ही शिकण्याचे साधन असून मंदिरासारखे असते आणि त्यामध्ये जर असे धंदे केले तर परिणाम हा विद्यार्थ्यावर होऊ शकतो. हा परिणाम टाळता यावा म्हणून ही गोष्ट सर्वांनी आणि सतर्कतेचं बाळगायला पाहिजे. त्याच्या बायकोने जे केलं ते खरंच एक संशयास्पद होतं. पण मात्र ज्या पद्धतीने असा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते लोकांचं विवाहबाह्य संबंध वाढत चाललेले आहे. याला नेमकी काय काय कारणं आहे, कशामुळे हे सगळं प्रकरण वाढत चालले हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडत आहे आणि मीडियामध्ये जे दिसत आहे ते सांगायला काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध किंवा सतर्क राहण्यासुद्धा आवाहन आपण करत असतो. कारण की वेळेवर मिळालेली सल्ला ही महत्त्वाची असते. कारण की वेळ वाया गेल्याच्या नंतर जर कोणती पण कार्य जर केले तर ते कामी येत नाही. आपण वेळेवर आपल्या जीवाची आणि आपली काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून या महिलेने जे केलं किंवा हे शिक्षक जे करत आहे खरंच हे चुकीचं आहे का, किंवा या महिलेने जे केले ते खरं बरोबर आहे का, कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या इकडे पण अशा पद्धतीने अफेअर व एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू असेल तर कमेंटमध्ये ते पण कळवा. हे सगळ्या गोष्टी असणे महत्त्वाचे आहे. सगळे लोक आपल्या आपल्या गरजेनुसार या गोष्टी करतात. परंतु तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी लाज आणि लज्जेवर नियंत्रण करण्यासाठी असतात. तुम्ही शिक्षक आहात, एक शिक्षिका आहे, तुमचा पूर्ण परिणाम तुमच्या विद्यार्थ्यावर होईल, त्याच्या उज्ज्वल भविष्यावर होईल. परंतु तुम्ही आपल्या कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे आणि हीच गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळायला भेटते. आपल्याला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, कोणाला काही नाही करायचं आहे. फक्त तुम्हाला सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे जर टीचर तुमच्या शाळेमध्ये उपलब्ध असतील तर उत्कटपणे आणि कडक कारवाई करायला पाहिजे अशी अपेक्षा आपण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.